ओके. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आळते या गावामध्ये मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आळते या गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बंधू आपले आहे. साहेब नमस्कार, आपलं नाव काय? सागर पाटील आळते. नमस्कार साहेब, आपलं नाव काय? सागर पाटील. सागर पाटील. गाव आळते. तालुका आसगाव. जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. बरोबर आहे. आज हा जो तुमचा ऊसाचा प्लॉट आहे, हे क्षेत्र किती आहे? हे क्षेत्र 25 गुंठ आहे. 25 गुंठ आहे. ही लागण कुठल्या महिन्याची ही आहे? लागण आपण 9 ऑक्टोबर मध्ये केलेली आहे. 9 ऑक्टोबर मध्ये केले, म्हणजे पूर्व हंगाम लागवड केलेली आहे. बरं, आपल्या मिशन ऑर्गॅनिक इंडियाच्या माध्यमातून ऊसाला कधीपासून सुरुवात, म्हणजे ट्रीटमेंटला सुरुवात केली? जवळजवळ 4-5 महिन्यानंतर, म्हणजे साधारणपणे 2 ते 4 कांड्यावर होता ऊस. हे अंदाजे 4 ते 5 महिन्याचा ऊस होता आणि मध्यंतरच तुम्ही सुरुवात केली. म्हणजे आज मिशन ऑर्गॅनिक इंडियाच्या माध्यमातून, आज संतोष साहेबांच्या माध्यमातून तुम्ही ह्या प्लॉटला त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये अगदी 4 ते 5 महिने झाले. 5 महिने. आणि त्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल दिसून आला? प्लॉटमध्ये ज्यावेळी आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यावेळी ऊसाची 4 ते 5 कांड्या ऊस होता. अच्छा. आता जवळजवळ ऊसाची साईज पण चांगली आहे. हा. मधलं पेर जरा छोटा आहे, पण बऱ्यापैकी आहे. म्हणजे हा कडेला आहे म्हणून कडेला जरा आहे. छोटा आहे. हा. पण बऱ्यापैकी आज बघायला गेलं ते 3 ते 4 कांड्यावरती ऊस वाढते. ते आज ते 4 महिन्यामध्ये जवळपास 20-22 कांड्यावरती आहे. म्हणजे सरासरी महिन्याला आपल्या कांड्या किती वाढल्यात? तर 4 कांड्या, तर 4 पेरे वाढल्यात. बरं, याच्यामध्ये जाडी पण खूप चांगली आहे. पेरातला अंतर पण हात बऱ्यापैकी चांगला आहे. बरोबर आहे. बरं, ह्याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो तुम्ही खर्च करताय, जो यापूर्वी करत होता खर्च आणि आजच्या ज्या मिशन ऑर्गॅनिक इंडियाच्या माध्यमातून जो खर्च करताय, त्याच्यामध्ये फरक काय आहे? फरक म्हणजे पहिला आम्ही बेसळ डोस जवळजवळ आम्ही ऊस फोडायचं म्हणले की आम्ही 1500 हजारचा बेसळ डोस टाकायचो. बरं, आता साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण फक्त त्याला 7 ते 8 हजार रुपयाचा बेसळ डोस म्हणजे तुमचा खर्च अगदी निम्म्यावरती आला. म्हणजे आज जे आम्ही मार्गदर्शन करतोय की शेतकऱ्याचा खर्च आधा आणि उत्पादन जे आधा, म्हणजे 1.5 पट 2 पट उत्तर जे उत्पादन निघणार आहे ते अगदी आम्ही सांगतोय ते अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आज मिशन ऑर्गॅनिक इंडियाच्या माध्यमातून आज AMPLC चे प्रोडक्ट आहे आमचा, जे ॲग्रो बुस्टर असेल, सेल बुस्टर असेल, सॉइल बुस्टर असेल किंवा मॅजिक स्प्रे असेल, हे जे वापरल्यानंतर आज तुम्ही आपल्या गावातील असेल, आपल्या तालुक्यातील असेल किंवा आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल, की काय सांगाल की बाबा हा प्रोडक्ट जे आपण वापरतोय त्याचा रिझल्ट कसा तुम्हाला जे आलाय ते तुम्ही सांगा. रिझल्ट मध्ये याचा रिझल्ट चांगलाच आहे. हा. आपण याला फक्त 2 आळवणी घेतलेल्या आहेत, हा. कारण निम्म्यातून आपण ट्रीटमेंट चालू केली आहे. अच्छा. त्यामुळे ऊस मी 4 ते 5 कांड्याचा असताना ट्रीटमेंट घेतल्या. ऊसाचा रिझल्ट चांगला आहे, औषधाचा पण रिझल्ट चांगला आहे. आता या ऊसाचे आपण बघितलंय तर 5 महिने आपण चालू केले ट्रीटमेंट करून. ऊसाची कांडी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22वा पेर चालू आहे. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. आणि प्लस पॉईंट काय आहे तर उत्पादन खर्चामध्ये 50% खर्च तुमचा कमी आलाय आणि उत्पादन अगदी समाधानकर, म्हणजे 1.5 पट 2 पटाच्या अपेक्षेकडे आहे. बरोबर आहे. तर याबद्दल शेतकऱ्या बांधवांना काय सांगणार आहात की बाबा जो खर्च आज मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जे वापरताय त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. धन्यवाद.